नमस्ते, मैं हूं मानसी। आप देख रहे हैं बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसी हिंदी न्यूज। अखिल वडार बोली साहित्य मंडल पुणे द्वारा भव्य साहित्यिक सम्मेलन संपन्न। अखिल वडार बोली साहित्य मंडल पुणे के तत्वावधान में एक भव्य साहित्यिक सम्मेलन का आयोजन किया गया। इस अवसर पर विभिन्न राज्यों से आए अनेक साहित्यकार, समाज सेवी और गणमान्य अतिथियों की उपस्थिति रही। मंडल के अध्यक्ष टीएस चौहान और महासचिव रमेश जेठे के मार्गदर्शन में आयोजित इस सम्मेलन में प्रमुख अतिथियों में अशोक पवार, हरीश बंडी वडार, मनोहर मुधोलकर, शांताराम मनवरे, सम्मेलनाध्यक्ष डॉक्टर प्रकाश यादव, रामचंद्र मंजुले, मुरलीधर शोलार, बाबा साहेब पवार, स्वाति कुशलकर, लश्करे मैडम प्रोफेसर दिलीप जाधव, श्रीमंत लश्करे, सुनील चौगले, शशिकांत जाधव, रमेश शिंदे, संदीप शिंदे, संजय देवकर, मुंबई अध्यक्ष यल्लप्पा कुशलकर आदि मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम में महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक राज्यों से आए प्रतिनिधियों ने वडार बोली, साहित्य, संस्कृति और समाज के विभिन्न पहलुओं पर अपने विचार व्यक्त किए। सम्मेलन का वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण और प्रेरणादायी रहा। मंडल के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने अतिथियों का स्वागत करते हुए ये संकल्प लिया कि वे वडार समाज की सांस्कृतिक परंपरा, बोली के संरक्षण और नई पीढ़ी में साहित्यिक रुचि विकसित करने के लिए निरंतर कार्य करते रहेंगे। आइए देखते हैं उन लोगों ने क्या कहा। के जज के ऊपर जिस तरह से पीछे का आपने मसला उठाया, ये एक बहुत घटना की देश में जो चल रहा है, इसके बारे में क्या? हाँ सर, हम लोकशाही राष्ट्र में रहते हैं। संविधान उसका सबसे ऊपर का संस्था है और संविधान की रक्षा करने वाला जो सर्वोच्च न्यायालय है, उसका सर न्यायाधीश, उसके ऊपर जूतों से हमला किया जाता है। ये बहुत ही घिनौना हरकत है, क्योंकि उनको मैसेज देने का था कि हम संविधान नहीं मानते। ये जो मनोवादी प्रवृत्ति है, ये मनोवादी प्रवृत्ति ने जानबूझ के षड्यंत्र किया था, क्योंकि एक दलित आदमी, एक बहुजन आदमी सर्वोच्च न्यायालय का न्यायाधीश बन गया। यही उनको पसंद नहीं आया था। उसका निषेध करने के लिए उन्होंने हमला किया था, और जिन्होंने भी किया था वो खुद आके बोलते हैं कि मुझे उसके ऊपर शर्म नहीं है। ये इसको क्या बोलते हैं? यानी आप नथुराम गोडसे की जो परंपरा है वही आज 2025 में फॉलो कर रहे हो। जो गांधी की हत्या करने वाले 1947 में था, लेकिन 2025 में भी वो सिचुएशन है। तो अभी भी सिचुएशन चेंज नहीं हुई, क्योंकि मानसिकता चेंज नहीं हुई। खरं ऍक्च्युली मुंबई हा एक हब आहे आमचा। या मुंबई पासून आम्ही समाज एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे। मग पुण्यामध्ये याची आज वृत्ती चालू आहे आणि समाजाचे जे आमचे ज्येष्ठ विचारवंत आहेत ते एकत्रित येऊन त्याला एक दुजोरा देण्याचं काम प्रयत्न चालू आहे। आणि हा विचार कुठेतरी फक्त पुण्यापुरता आणि मुंबईपुरता नसून पूर्ण देशापुरता, देशातला हा वंचित, उपेक्षित असलेला वडार समाज हा डे वाईज त्याचं नुकसान होतोय। आणि त्यामुळे हा समाज खुंटीत ठेवण्याचं काम हा राज्यकर्ता, हा देशातला समाजकर्ता आणि राज्यकर्ता ह्याला दाबून ठेवून हा प्रयोग म्हणजे आमच्यापर्यंत एकत्र बोलले ना, पूर्ण देशामध्ये 90 लाख वडार समाज असताना एकत्रित न येणे देण्याचा हा जो मानस आहे या देशातल्या राज्यकर्त्यांचा, ते वंचित आहे त्यांना वंचित ठेवण्याचं काम ह्या लोकांचं चाललंय। मग त्याला कुठेतरी माझा समाजाच्या कानाकोपऱ्यातला, महाराष्ट्रातल्या, देशातल्या कानाकोपऱ्यातला एकत्र येऊन समाज जे वंचित आणि उपेक्षित आहे ते न राहता त्याला कुठेतरी वाचा फोडून त्याचं न्यायपूर्वक अन्याय हा दूर केलं पाहिजे, तरच समाजाचं कुठेतरी भलं होईल आणि समाजासाठी काम केल्याचं, एकत्रित येऊन काम केल्याचं समाधान। फिलहाल तो महाराष्ट्र सरकार से हमने उम्मीद ही छोड़ दी है, क्योंकि जब से हमें पूर्वापार से ठहराया गया है कि ये गुनहगारी करने वाला, दरोड़े डालने वाला समाज है, तब से लेकर आज तक यही हमारे समाज की उपाधि रही है पूरे महाराष्ट्र में।
लेकिन आंध्र में जब हम जाते हैं तब हमें वहाँ दिखाई देता है कि हम VJNT में नहीं मुड़ते, वहाँ पे हमारी अलग सी कैटेगरी है SC, हमारा समाज वहाँ पे डेवलप है। लेकिन महाराष्ट्र में उतनी सुविधा दी नहीं जाती। पढ़ाई के बारे में भी हमें OBC के अंडर ही सेंट्रल में जाके आरक्षण लेना पड़ता है पढ़ाई के लिए। लेकिन आंध्र में हमारा एक सेपरेट आरक्षण है SC कैटेगरी का। तो ये होना चाहिए कि महाराष्ट्र में भी हमारी जाति को पिछड़ी जाति ना समझकर हमारे डेवलपमेंट के बारे में भी सोचना चाहिए महाराष्ट्र सरकार को। आप स्पीच कर रहे थे, कौन कौन स्टेट से लोग यहाँ पर आए थे और प्रशासन के कौन से लोग आए थे? यहाँ पे महाराष्ट्र के बहुत सारे लोग थे, क्योंकि ये प्रोग्राम ही पुणे में है महाराष्ट्र के। फिर भी आंध्र के बहुत सारे लोग आए थे, हैदराबाद के लोग आए थे, तमिलनाडु के आए थे, और जिन्होंने हमारे समाज पे PhD की है वो दूसरे स्टेट से आए हुए थे। तो हमारे यहाँ के लोग थोड़े से पिछड़े रह गए हैं कि हमारा ही समाज हम ही उभर के नहीं लाते हैं समाज के सामने कि हम ऐसे हैं, हम शिक्षित हैं। लेकिन वो लोग यहाँ पे आके हमें प्रेरणा देते हैं कि तुम आगे बढ़ो, हमारा समाज आगे जा सकता है पढ़ाई के जरिए। ज्या समाजामध्ये शिक्षणाचा वारसा नाही त्या समाजामध्ये साहित्य निर्माण होणं फार अवघड काम आहे। त्याच समाजानं असं दाखवलं विषमतेने ग्रासलेल्या सामाजिक व्यवस्थेला टक्कर देण्याचं कार्य फक्त साहित्यिकच करू शकतात। या देशामध्ये मनुवादीचं डोकं पुन्हा वर काढत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 6 ऑक्टोबरला जो जोडे फेकण्याचा हा निंदनीय प्रकार झाला, त्या निंदनीय प्रकारचं मी माझ्या साहित्य परिवारातर्फे निषेध करतो। आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या जजवर जर असा हल्ला होत असेल तर आमच्या समाजाचं काय होईल, आमच्या वंचित घटकाचं काय होईल, जे पिढ्या वंचित आहेत। आमचा समाज हा खापरलेला आहे, भयभीत झालेला समाज आहे। या भयभीत झालेल्या समाजाला सरकारने संरक्षणाची हमी द्यावी म्हणून आम्ही ही चळवळ उभी केली। आणि या अखिल वडार बोली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आमचा समाज जागा झाला पाहिजे, आमचा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, ही आमची भूमिका। Your introduction. I am Dr. Gunji Narasimha Rao from Andhra Pradesh, Hyderabad. I am National Chief Advisor of Old Community Council of India. Attended today program for Maharashtra Akhil Bharat Vadar Boli Bhasha Sammelan. It means Vadar Samaj, our mother tongue is Telangana language. Thus, this mother tongue language is spoken not only in Maharashtra, in Karnataka, in Tamil Nadu, and all Dakshin Bharat, South India. That only one language, mother tongue, Vadar Samaj is spoken language, but without no script in Maharashtra. So, on the occasion of this Vadar Samaj Boli Bhasha Sammelan, we are all collecting from different states. From today, from Tamil Nadu state and from Andhra Pradesh, we have attended on behalf of Old Community Council of India. The main focus of this Boli Bhasha Sammelan is what was our history in South India, Vadar Samaj, and what is the present situation of our community, which is very backward in all states, and what is to be done as per the principle of constitution, equality in social status, equality in economy, equal status in employment, and equal status getting our share in the political part. Even in Maharashtra, our community population is about 90 lakhs, but it is very sympathetic and pathetic situation that even a single MLA is not gone from our Vadar Samaj to the assembly. So this we demand on this occasion, our equal representation should be given, and our even from the nominated position of MLC and nominated position of a Rajya Sabha member should be nominated to the parliament as well as the Maharashtra Legislative Council. So that is our focus. Political representation is zero for the last 70 years. So our community population is 90 lakhs.
and Bombay alone is around 10 lakhs, and Pune is about 2 lakhs population. But we don't have representation, political representation. So our main focus is to demand our representation, political side, to do justice for our community people. समाजामध्ये आमचे काही लोक इकडे तिकडे विखुरलेले, तर समाजाला एक करण्यासाठी हे आमचे जे बांधव आहेत खरोखर त्यांच्या मागे मी प्रामाणिकपणे उभा राहणार आणि या समाजाचा वडार बोली भाषेला काय मदत असेल तर मी मुखारी आलगुडे माजी उपप्रमुखच्या नात्याने मी मदत करेल आणि असंच आमच्या समाजाला वर्धन मिळावं आणि समाजाने एकत्र येऊन असंच कार्यक्रम घेत आहोत म्हणून मी शुभेच्छा देतो. अखिल भारतीय वडार बोली समाज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वडार समाज वंचित आहे. वंचित असलेल्या समाजाचे जो आवाज आहे तो आवाज सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे तो आवाज संसदेपर्यंत पोचावा किंवा त्या समाजातल्या ज्या जातीच्या दाखल्याचा जो प्रश्न आहे, जातीच्या प्रमाणपत्राचा जो परीक्षण केलं जातं तेही आज अडवलं जातं. त्यासाठी समाजातल्या सगळ्या संघटना, समाजातल्या वंचित घटक, हे वंचित घटक आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाचा एक आवाज बनू पाहत आहेत. हे आवाज बनणारं साहित्य आहे आणि ते साहित्य अखिल भारतीय स्तरावरती पोचावं आणि समाजाला न्याय मिळावा यासाठी या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय टी.एच. चव्हाण सर, कार्याध्यक्ष, बाकीचे सगळे सचिव हे प्रयत्नशील आहेत. दोन्ही संस्था म्हणजे अखिल भारतीय वडार समाज बोली भाषा संस्था कोल्हापूर आणि अखिल भारतीय वडार समाज बोली मंडळ पुणे, हे दोन्ही संस्था एकत्रितपणे येऊन हे कार्य करतात आणि समाजाचा आवाज, सर्वसामान्य माणसाचा आवाज अगदी संसदेपर्यंत पोहोचवणं आणि पुस्तकाच्या ग्रंथाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं जे काम करतायत त्या काम करणाऱ्या विभागाला मी कार्याध्यक्ष या नात्यानं शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचं आपलं मीडियाचं सहकार्य राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय बजरंग, जय वडार. अखिल भारतीय वडार साहित्य मंडळ मार्फत आज आपण कार्यक्रमामध्ये जे काही कार्यक्रमासाठी लोकांना गोळा केलं होतं आणि यातून आपल्याला जो वडार समाज आहे, वडार समाज हा देशातून देशभर पसरलेला वडार समाज आहे. ह्या वडार समाजाला प्रत्येक राज्यात आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं असल्यामुळे हा समाज एकत्र येऊ शकत नाही. आज वडार समाजाला देशात एकूण 12 राज्यापैकी 9 राज्यामध्ये SC&ST वर्गात आहे आणि फक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात VJNT कॅटेगरीमध्ये जसं एक देश एक संविधान किंवा एक देश एक रेशन त्या धर्तीवर ते आपल्या समाजाला सुद्धा की SC वर्गात ऑल ओव्हर इंडिया जर घातलं तर समाजाचं जे काय मागण्या पूर्ण होतील आणि समाजाचं जे काय आहे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या ज्या विषय मागण्या त्या पुऱ्या होतील. जसं आज कर्नाटकात तो SC कॅटेगरीमध्ये असल्यामुळं मागच्या विधानसभेमध्ये 12 आमदार आणि 1 खासदार होता. आणि ते कशामुळे शक्य झालं? फक्त SC कॅटेगरी. आज आपल्या महाराष्ट्रात VJNT कॅटेगरीमध्ये असून त्या VJNT कॅटेगरीमध्ये सुद्धा आपले जातीचे दाखल्याचे फार मोठे प्रश्न आहेत. कारण हा भटकंयुक्त जमाती असल्यामुळे हा वारंवार भटकतो, त्यामुळे त्याच्या नोंदी महसूल नोंदी भेटत नाहीत, त्याच्यामुळे तो जातीच्या दाखल्यापासून वंचित राहतो. त्याच्यानंतर ज्यावेळी त्याला कास्ट व्हॅलिडिटीचा विषय येतो, कास्ट व्हॅलिडिटीचा विषय आले की त्याला 1961चा ते पुरावा देऊ शकत नाही. त्यामुळे तो ह्या जातीच्या दाखल्याचा त्याला उपयोग होत नाही. त्यामुळे हा समाज मागासले पण राहिलेला आहे. देखते रहिए बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन VBC हिंदी न्यूज.